बघा, या समासामध्ये आधी आपण गेल्या मंगळवारी बघितलं, तसं गेल्या आठवड्यात जी लक्षणं सांगितली होती, ज्या अटी सांगितल्या होत्या, त्या सगळ्या याच्यामध्ये मिळतात का नाही बघा. एक असतो स्वर आणि एक असतो अर्थ. आणि ते दोन्ही एकमेकांमध्ये समर्थांनी कुठल्या रागात लिहायचं ते पण लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यांना सर्व त्याची जाण होती. आणि ते म्हणले, बघा, याच्यामध्ये समाधान आणि सावधान हे शब्द समर्थांच्या उपदेशामध्ये नेहमी येतात, की आपण सावधान राहिलो तरच समाधान मिळेल. नाही, नाही तर नाही मिळणार समाधान. तर ठीक आहे, अगदी आपण आपली प्रार्थना म्हणू. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपण या 14व्या दशकातलाही हरिकथा लक्षण हे सगळे चारही विषय 5 विषय आपण गेल्या वेळेस बघितलेच आहेत. आणि त्याचा आता फक्त परिणिती, या सगळ्याचा उपसंहार, हे संसारात धन्य व्हायचं, त्याचं लक्षण आज रामदास स्वामी बघणार आहेत. ते आपण बघू. आणि मग गेल्या वेळेस कसं म्हणले ते, श्री हरी वीण जे कळा, तेची जाणावी अवकळा. आणि ह्या सगळ्या आपल्यातल्याच कला आहेत, त्या देवाच्या आड येता नाही का. एक वेळ म्हणले कला नसली तरी चालेल, पण त्या देवाच्या आड कुठली काय, त्याची उदाहरणं कुठली दिली गेल्या वेळी आपण हे बघितलं, की सर्प चंदनाचं झाड, त्याच्या भोवती सर्प वेटाळून बसलेले असतात, त्यामुळे चंदनाला आपल्याला चंदन मिळत नाही. किंवा पुरलेल्या धनाच्या पाशी भूतखेतं असतात, ते धन मिळत नाही. तसं या कळा आपल्यातलाच, आपल्यामध्ये असलेला परमात्मा आपल्या आड येत नाही. मग आता कलेचं मूळ हेतू काय, उद्देश फलित काय कलेचं, तर आपल्याला ही सर्वोच्चची जी ध्येय आहे, क्वेस्ट, आपल्यातल्या ॲबिलिटीज आहेत ना, त्या सगळ्या ॲबिलिटीज सर्वोच्च ध्येयाकडे आपल्या सगळ्या कारणी लागल्या पाहिजेत. आपण विद्यार्थ्यांना कसं सांगतो, ते आता 10वी 12वीत 11वीत असतात, त्यांना तर काय सांगतो, अरे सगळं तुमची सगळी शक्ती अभ्यासाकडे लावा. तसं आपण आपलं सुद्धा लावलं पाहिजे. मग आता डिस्ट्रॅक्शन्स कसली आहेत, कोणाचं ती उदरपूर्ती आहे, जरूर आहे. समर्थ रामदास स्वामी आज त्याच्यावरती कटाक्ष घालणार आहेत, की आपला संसार, आपण संसारी आहोत, संसार व्यवस्थित चालवण्याकडे आपलं लक्ष जरूर जरूर पाहिजे. पण एक उदरपूर्ती आहे. पण त्यानंतर यशकीर्तीकडे लक्ष लागलं तर, विलासाकडे लक्ष लागलं तर नाही. तो योग म्हणजे भगवंताशी जुळण्याकडे माझी शक्ती केंद्रित झाली पाहिजे. आणि त्या उद्देशाने आपण ही गेल्या वेळी ही तानसेनांची गोष्ट बघितली. आणि त्यानंतर जणू काही तानसेनचंच मनोगत, की हे प्रत्यक्ष विघ्न आडवे आले, किंवा त्या कलेनं जणू काही माझ्याकडनं माझ्या व्यक्तिमत्वात हायजॅक केलं, माझं व्यक्तिमत्व त्या कलेनी. आणि त्यांनी ते कलेलाच वाहून घेतलं गेलं. किंवा म्हणले, बळेची धरीला बेगारी, म्हणजे राजद्वारी गेला
पण तिथे हो ते राजाची भेट व्हायच्या ऐवजी मलाच पकडलं कोणी आणि कामाला लावलं. हे जणू काही त्या तानसेनचं मनोगत आहे. आणि तो बादशाला सांगतो बघा, की मी म्हणजे तुमची सेवा करतोय, माझे गुरु. कारण अकबराने काय विचारलं त्याला, की तुमचं तू तू सुंदर गातोस, पण तू हरिदास नाहीस. त्याच्या गाण्यामध्ये काय फरक आहे? तो श्रेष्ठ आहे कळतं मला, पण त्याच्या गाण्यामध्ये काय फरक आहे तो मला समजत नाहीये. मेरे पकड में नाही आ रहा. आणि त्याचं उत्तर त्या तानसेनी फार सुंदर दिलं बघा. म्हणलं त्याचा उत्तर गायकीशी नाहीये. हा, गायकीशी नाही. याचा आपण एक प्रत्यंतर आपल्या आयुष्यात आपण बघितलं, की समजा कोणाकडे एखादा श्रेष्ठ साधक आहे, त्याला म्हणावं तर संसारातल्या सगळ्या अडचणी आहेत, पण तो सुखी आहे, तक्रार नाही कधी. तर का रे बाबा तू कसं काय इतका सुखी आहे? तुला तर माझ्यापेक्षा जास्त अडचणी आहे. तो काय उत्तर देईल? अरे अरविंद, याचं उत्तर पैशात नाहीये. याचं उत्तर प्रकृती चांगली आहे का नाही त्याच्यात नाहीये. भगवंतापाशी बसल्यावर मी मला स्वतःला किती विसरू शकतो, त्याच्यात आहे उत्तर त्याचं. तर हे तानसेनच्या तिचं मनोविश्लेषण आपण बघितलं. आणि अशा तऱ्हेने हे आपल्यातल्या कला अपाय होऊ नये. मग त्यामध्ये आपण त्याच्या निष्कर्ष काय काढला, की कलेचा अध्यात्म साधनेसाठी एक व्यवहारिक तात्पुरता उपयोग आहे. कलेमध्ये मन रमतं म्हणजे काय, विचार शून्य होतं, इमिजिएट कन्सर्न्स आपले जरा शमतात. मग त्यावेळेस जर ध्येय असेल ठरलेलं मनाशी, तर लगेच उत्तर मिळतं त्याचं, किंवा आपल्यातला एखादी चूक समजून येते. तर हे रमलेल्या मनाच्या गहन स्थितीमध्ये विचारांची खोली म्हणजेच ध्यान आहे. तर लीलाताई तुम्ही अनम्यूट करा. तुम्ही सांगा. तुम्ही हात वर केला का? तुम्हाला प्रश्न आहे का? विचार तुम्ही अनम्यूट करा आणि सांगा. चुकून हात आला असेल तर ठीक आहे, मग पण तुम्ही अनम्यूट कधीही करा. कोणी सगळेच जण. तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही अनम्यूट करून विचारा प्रश्न. कारण का हे स्वतःला विसरायची का जरूर आहे? कारण ध्येय ध्यान एक झाले की ध्याता उरत नाही, मी उरत नाही. हे यश कीर्ती विलास संबंध फक्त माझी मीपणाशी, करतेपणाशी, त्याच्याशी आहे बघा. ठीक. आता आपण हे पुढचं उपसंहार, संसारी धन्य होणे काय ते बघू. माझ्या माझ्या परीने ह्या ओव्या या ऍक्च्युली पूर्व पक्ष आहे. कारण ह्या ओव्या वाचल्यानंतर आपल्याला प्रश्न येईल, हे आम्हाला तुम्ही सारखं आमच्यात बदल व्हायला का सांगतात तुम्ही आम्हाला? आमच्यात बदल करायला सांगू नका. याच्या पुढचा जो समास आहे ना, असा आपल्या साधकाला असं वाटतं काय काही वेळी, असा निराशा येते म्हणा, किंवा उत्साह कमी निराशा एक वेळ नाही येणार, पण उत्साह कमी पडतो. तर मग त्यासाठी एक समर्थ आपल्याशी एक संवाद साधणार आहे. तर त्याची हे काय म्हणायचं प्रस्तावना आहे, असं बघूया आपण ओव्यांकडे. चला. मन ठेवून ईश्वरी, जो कोणी हरिकथा करी, तोचिये संसारी धन्य जाणा. मग त्याला आपण एक लगेच प्रश्न विचार, की नाही पण माझी संसारात धन्य व्हायची परिभाषा म्हणजे माझा आनंदाचा अल्गोरिदम माझा तर वेगळा आहे. मला तर काय, मला अमुक मोटार हवी, अमुक ब्लॉक हवा, असा हवा, इथे हवा, तिथे हवा, जे काय असेल ते. मी तर ह्याला संसारात धन्य होणं म्हणतो. पण समर्थ तर म्हणतात मन ठेवून ईश्वरी, जो कोणी हरी कथा करी. मग ते का बरं पटावं हे? मग त्याचं उत्तर हे आता मी एक उदाहरण म्हणून सांगितलं. याची उत्तर पुढच्या समासामध्ये पूर्ण समर्थ आपल्याशी गप्पा मारणार आहेत, की हा बदल का करावा, का जरूर आहे. सुंदर गप्पा आहेत अगदी त्या. हा, मग आपण आज एका संतांच्या सत्संगात पण जाणार आहोत. तर बघा, जयास हरिकथेची गोडी, उठे निच नवी आवडी. निच म्हणजे नित्य, नित्य नवी आवडी, तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची. मी भगवंताचा दास झालो की भगवंत मला सखा मानतात.
आपण भगवंताला सखा म्हणायचं बरं का. आपण भगवंताचे दास आहे. मी दास झालो की मग भगवंत आपल्याला नोकर नाही समजत, भगवंत आपल्याला सखा म्हणतात. तर सर्वोत्तमाची जोडी हरिकथा मांडली जेथे. मग माझी मनोवृत्ती कशी होते? हरिकथा मांडली जेथे सर्व सांडून धावे तेथे, आलस्य निद्रा दवडून स्वार्थे, स्वार्थ बाजूला सारून हरिकथेसी सादर. हा, बघा, नियमिततेवर किती भर आहे त्यांचा. म्हणजे असं विचारच येत नाही की हा हे या अमक्या वेळी आहे का, ना मग मी येणार नाही कुठे. त्यांना लोकांना हळूहळू लोकांनाही कळतं, मग त्यावेळी ते आपल्याला मुळीच बोलवत नाही. हा येत नाही यावेळे, याला नाही बोलवत ते. हरिभक्तांची ये घरी नीचकृत्य अंगीकारी. इथं नीच शब्दाचा अर्थ खरोखरच नीच आहे, म्हणजे हलकी कामं करतो. म्हणतो हरिभक्तांच्याकडे मला राहायला मिळते ना, मग मला काही तुम्ही काम सांगितलं तरी चालेल. साहेभूत सर्वांपरी साक्षपे होये, या नावाचा हरिदास जयासी नामी विश्वास. येथून हा समास संपूर्ण झाला. या सगळी हरिकथा कला गुण याच्यामध्ये न अडकताच भगवंताशी लीन व्हायचं. आणि ते सगळ्याची परिणिती काय पाहिजे? माझा नामावर विश्वास बसला पाहिजे, भगवंताच्या नावावर. बघा, तुमच्यापैकी अनेक जण गोंदवलेकर महाराजांचं तुम्ही आवडीनं वाचता ऐकता. तर महाराजांचं एक वाक्य आहे, जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम भगवंताचे नाम करीत असते. पण माझा नाही एवढा विश्वास हो, नाही विश्वास, मी काय करू? मग मी समर्थ आपल्याशी गप्पा मारणार आहेत, काहीच करायचं असं नाही. म्हणजे ठीक आहे, आता आपण जिथे आहोत तिथे आहोत, आता नाही माझा विश्वास. मला वाटतं माझी मगाशी म्हटलं तसं माझी धन्य होण्याची परिभाषा वेगळी आहे. मग मी काय करावं? माझ्या सध्याच्या आवडीनिवडी आहेत त्या आहेत. आता या 10 समासातले आपले 5 समास संपले. आता ह्याच्या पुढे शहाणपण कसे शिकावे? समर्थ शहाणपण कशाला म्हणतात? समर्थ चातुर्य कशाला म्हणतात? लक्षात घेण्यासारखं आहे बघा. हं, बघूया आता काय म्हणतात ते, की शहाणपण कसे शिकावे, व्यक्तिमत्वात परिवर्तन करावं कसं, ते समर्थांकडनंच आपण बघू. आता आपण आधी गप्पा मारणार आहोत, पण आधी जरा या समासाची आपण फोड बघू की कसं डिव्हिजन आहे ती. तर हा समास सुद्धा समर्थांनी सूत्र आणि मग त्याचा विस्तार ह्या यांनीच पहिल्या उभीमध्येच त्यांनी समस्या मांडली आहे, मग त्याच्यातनं मार्ग पण सांगितलाय, उपाय, आणि मग एक आदेश दिलाय. आणि या पहिल्या ओवीचा विस्तार बाकीच्या सगळ्या खालच्या ओव्यांमध्ये आहे. मग नंतर माझ्या अंगी न पालटणारे सहज गुण आहेत. म्हणजे काय? तर समजा समर्थ सांगतील असते, पण ते माझ्या अंगचे जे जे काही गुण सद्गुण जे काय माझं कडबुळं आहे, ते सगळे गुण बदलायची गरज नसते. फक्त भगवंताच्या आड येणारे गुण तेवढेच फक्त बदलायचे. हं, मग सोपं काम आहे की नाही? तर माझ्या अंगी न पालटणारे काही गुण आहेत, मग जाऊ दे की नाही पालटले तर नको पालटू दे. ते भगवंताच्या आड येत नाहीत ना, राहू दे, त्याला काय, ते कशाला बदलायला जायचं आपण, राहू दे ते. मग दुसरं, मग परिवर्तनाची निकड पटली की मग काय कुठे फरक पडायचा ते केलं पाहिजे. न पालटणाऱ्या गुणावरतीच मी किती प्रयत्न केला, एक तर ते होणार नाही फरक, आणि झाला तरी त्याचा परमार्थासाठी काही उपयोग नाही. मग असे प्रयत्न फुकट कशाला घालवायचे, हो की नाही? परिवर्तनाची निकड पटली की मग समजून आंतरिक परिवर्तन करणे, याला समर्थ चातुर्य म्हणतात. अडचणीत येऊन धक्के चपाटे खाऊन मग शिकलं तर तेही चांगलं आहे, पण ते आधीच ओळखून आंतरिक परिवर्तन, त्याला समर्थ चातुर्य म्हणतात बघा. आता ही पहिलीच उभी आपण बघू, मग नंतर इतर बघू. आधी सूत्र बघू. श्रीराम रूपलावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासन चले उपाये, काहीतरी धरावी सोये आगांतुक गुणांची.
ते काय, ही भाषा जुनी आहे, पण याच्यामध्ये सगळं आहे बघा. रूप लावण्य अभ्यासिता नाहीये. मग अडचण काय आहे, समस्या, सूत्र, आपण हे सूत्र कसं आहे ते बघू. समस्या काय आहे, माझ्या अंगी जे काही गुण आहे त्यांनी चालत नाही हो. मी आनंदी आहे का, समाधानी आहे का आत्ता? थोडं समाधान आहे, नाही असं नाही, पण तरी टेन्शन आहे, थोडं काळजी आहे, हुरहुर आहे, थोडं चुकल्यासारखं वाटतं, तर सारखं बदलत असतं माझ्या व्यक्तिमत्वाचं हवामान. सहज गुणाचा न चले उपाय, ज्याला आपण कम्फर्ट झोन म्हणतो ना, ते आपण म्हणतो ते त्यांनी चालत नाही. काही बघा, काहीतरी वेगळं करायला लागतं समाधान मिळवण्यासाठी. सध्या ही माझी स्थिती आहे. मग मी काय करायला जातो, आता हे रूप लावण्य याचा अर्थ माझ्या इंद्रियांना जे दृष्टीस पडतं ना, फक्त तेवढंच खरं मानलं, त्याला म्हणतात. पण ते म्हणतात की त्यांनी, अरे तू सुंदर दिसला, ही मोठी इंडस्ट्री आहे बरं का सुंदर दिसण्याची. कदाचित माझ्यापेक्षा खरं तुम्हाला जास्ती माहित असेल. ही सुंदर दिसण्याची मोठी इंडस्ट्री आहे. पण म्हणले अभ्यास करून होत नाही. रूप लावण्य अभ्यासिता न ये, आणि माझ्या अंगच्या गुणांनी तर काही होत नाही. मग म्हणले काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची. आता अगांतुक म्हणजे बोली भाषेमध्ये रूढी अर्थ, समजा कोणी न बोलवता कुठे गेला तर म्हणले हा अगांतुक आला असं म्हणतात, पण ते बोली भाषेचा अर्थ नाही घ्यायचा याच्यामध्ये. अगांतुक म्हणजे आउट ऑफ माय कम्फर्ट झोन. सहज गुणास न चले उपाय म्हटले की नाही ते, त्याचा अर्थ मला जे आत्ता सहज आहे त्यांनी नाही होत हो काही. बघा, मला एक विनोद आठवला. आता असं आहे, संतांनी सांगितलेले जे विनोद असतात ना, तुम्ही ऐकला असेल, पण तुम्ही आता पुन्हा ऐका. ऐकला असेल तर. पण ते सांगायचे, एक ऑफिस होतं, म्हणजे लंच रूम असतात की नाही, तर ते नवीन जो एक एम्प्लॉई आला, तो सगळ्यांबरोबर डबा खायला बसले की असा तो मी मोठा अगदी असा अगदी छान तिथे टेबल क्लॉथ वगैरे पसरायचा, डबा ठेवायचा, म्हणायचा हा चला आता मस्त डबा खाऊ, छान, काय आता काय आहे बघूया, चला चला, भूक लागली. आणि डबा उघडायचा आणि म्हणायचा, अरे तेच ते बोरिंग सँडविच काय, चला आता खातो, काय करायचं. असं 4, 5, 6 दिवस झालं, तर त्याचा जो कलीग होता तो त्याला म्हटला, अरे तुला ते आवडत नाही तर घरी तू सांगत का नाही कोणाला, की काही चांगलं भर म्हणून, तुझी घरी कोणी बहीण भाऊ बायको कोण असेल त्याला सांगत का नाही वेगळं काहीतरी भरायला. तो म्हणतो, दुसरं घरी कोण आहे कोण म्हणे, मीच डबा भरतो. मीच भरतो, दुसरं कोणी नाहीच आहे. अरे म्हणजे म्हणे तुला माहित असतं की तो सँडविच आहे, तुला माहिती असतं का तुला डबा उघडताना? हो म्हणला. मग म्हणे तुला एवढं तू असं इतकं का करतो की काय होईल बघा. नाही म्हणले, काही वाटतं असं की काहीतरी चमत्कार होईल आणि काहीतरी चांगलं निघेल माझ्या डब्यामध्ये. अशी आशा असते म्हणे मला. तर असं आहे, आपण जर काही प्रयत्न नाही केले तर ते काय होणार, तेच ते होणार, त्याच्यात वेगळं कुठून चमत्कार काय घडणार. तर हा विनोद आहे तो जाऊ द्या, पण तुम्हाला मी अखंडानंद स्वामींची आठवण सांगतो. बघा, त्यांचं लहानपण खेडेगावामध्ये, तिथे कुठे इलेक्ट्रिसिटी, बस काय, चालत 7 मैल अंतरावर त्याचं एक बसचं ठिकाण असायचं. तर त्या खेडेगावात त्यांचा जन्म गेला. ते मोठे विद्वान होते बरं का, संस्कृत भागवत वगैरे सर्व कंठस्थ होतं. पण आता ते 7, 8 वर्षाचे असताना ते थोडं जेव्हा अध्ययन करत नसतील तर मुलांबरोबर खेळत असतील. तर म्हणले आमच्या गावामध्ये एक जण थोडासा असा एक वेडसर मनुष्य होता. तो म्हणे बाकीचे जण त्याला वेडे म्हणायचे, पण तो आमच्याशी म्हणे मुलांशी चांगलं वागायचा. मुलांशी कधी म्हणे जंगलातनं रानातनं पेरू काहीतरी आणून फळं आम्हाला द्यायचा, कधी काय करायचा. पण म्हणे आम्हाला माहिती होता हा थोडा बेडसर आहे. ते एकदा त्यांनी आम्हाला काय सांगितलं, की अरे म्हणे आपल्या जे गावचे जमीनदार आहेत ना, त्यांच्याकडे आता ही त्या 4 दिवसांनी जी पौर्णिमा येणार आहे, पौर्णिमेला त्यांच्याकडे मोठा समारंभ आहे आणि ते सगळ्या मुलांना मिठाई देणार आहेत, आणि असं सगळं त्यांनी सांगितलं. आम्हाला खरं वाटलं. आम्ही सगळी मुलं गेलो तिथे. संध्याकाळीच पोहोचलो, सूर्यास्त झाल्या त्या सुमारास. तर ते जमीनदार बघत होते, ही सगळी मुलं का यायला लागली माझ्या अंगणामध्ये.
ते बघितलं आणि ओरडले आम्हाला, कशाला कशाला आलात, काही नाही इकडे, चला चालते वा. म्हणलं नाही, म्हणे आम्हाला तर असं कळलं की समारंभ आहे, तुम्ही आज आम्हाला सगळ्यांना मिठाई देणार आहात. हे म्हणे कोण, चला आता. त्यांनी त्यांच्या चौकीदाराला पाठवलं, म्हणे सगळ्यांना लाठी मारून हाकलून द्या इथनं. तरी काही नाही म्हणे, आम्हाला वाटत होतं की काहीतरी असं. आम्ही जरा म्हणे दूर जाऊन उभे राहिलो, बराच वेळ झाला, कंटाळून म्हणे आम्ही बघितलं तर कळलं आम्हाला की आम्हाला त्यांनी काहीतरी फसवलं किंवा काय, राग आला. पण म्हणे आम्ही वागळे मागे वळून बघतो तो काय, तो झाडाला टेकून तोही मनुष्य तिथे येऊन उभा होता. आम्ही सगळे ओरडलो त्याला, हे काय तू कसं काय केलंस, म्हणजे तुला माहिती होतं का हे खोटं आहे सगळं. हो, हो. मी म्हणे तुम्हाला खोटच सांगितलं. मग ते म्हणले अखंडानंद स्वामी म्हणले, शंतनू नाव होतं त्यांचं त्यावेळेस. म्हणे मी त्याला विचारलं, मग म्हणे तुला जर माहिती होतं खोटं आहे तर तू का आलास. म्हणलं मला असं वाटलं जाणे काही म्हणे जमीनदार मत बदलेल आणि खरंच देईल मिठाई, तर म्हणे माझी चुकाल नको. म्हणून म्हणून मी आलो. तर अक्कडानंद महाराज म्हणतात तसं आपलं आहे बघा. संसारात मुसुंडी मारून संसारात बुडलोय खरा, कळतं नाही त्याच्यामध्ये अनेक प्रत्यय येतात मला की इथं सुख नाही, पण असं वाटतं कदाचित होईल सुख, मग पुन्हा ते सोडत नाही मी त्या. हे ह्याला म्हणतात समर्थ म्हणतात, अरे तुला कळलं ना, एकदा अनुभव आला, दुसऱ्यांदा आला, तिसऱ्यांदा आला, नाही याच्यात नाही, बाहेर या याच्यात. तर हे समर्थांचा एक जुना दासबोध आहे. जुना दासबोध असं म्हणतात की समर्थांनी जुना दासबोध आधी लिहिला आणि तो जरा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तर म्हणले ते कोणीच नाही आलं ऐकायला. आता मी माझ्या मनाने नाही सांगत आहे बरं, संतांनी जे ऐकलं ते सांगतोय. म्हणून म्हणे मग यांनी म्हणे जरा मोठ्यानी विस्तार करून सांगितला. म्हणजे ठीक आहे ठीक आहे, प्रपंच कर पण परमार्थही कर, बुडवू नको असं सांगितलं. तर त्या जुन्या दासबोधामध्ये या कम्फर्ट झोनवर एक ओवी आहे, सहज गुणास न चले उपाय. म्हणजे काय ते कळायला समर्थ सांगतात, इतुके सांगणे याची कामा, जे तुवा उल्लंघावी आधार सीमा. हा मला आधार आहे ना, ते आधार सीमा तू ओलांड. एकदा तू ते आधार सीमा ओलांडलीस, मनाची तयारी झाली की मग आणि आपुलिया निजधामा मार्गस्थ व्हावे. सध्या अडचण काय आहे, मनात प्रेम एकाचं वाटतंय, पण आदर धाक दुसऱ्याचं वाटतोय. ते माझ्याच मनात मन आणि बुद्धीची जणू काही फारकत झाली. उघडपणे मला देव नको असं तर म्हणत नाही, देव हवा असं म्हणतो, पण ते एक एक त्याच्यामध्ये एक अटकपूर्व जामीन असं एक असतं बघा, अँटिसिपेटरी बेल. जर असलंच काही गुन्हा केला असेल तर ते आधीच एक अटकपूर्व जामीन काढून ठेवतात. तसं आपलं झालं की भगवान असलेच तर ते नाराज नको व्हायला, म्हणून मी भगवंताला नमस्कार करून आपला एक माळ जप करून टाकतो. तर असलेच तर मग ते सांगायचं केलाय बरं का जप. असं आपलं आहे. ते म्हणले अरे असं नको करू, ही आधार सीमा एकदा ओलांडून बघ तरी, आणि मग तुला पटल्यानंतर देन यू विल बी ऑन ऑटो पायलट. तुझ्या मनात एकदा आदर प्रीती प्रेम उत्पन्न झालं की त्याला काही फार मस्त उभी आहे. इतुके सांगणे याची कामा, जे तुवा उल्लंघावी आधार सीमा आणि आपुलिया निजधाम मार्गस्थ व्हावे. चला आता आपण थोडा विचार करू. हे थोडा विनोदाचा भाग जाऊ द्या, तर आपण एक विचार करू सिरियसली. शहाणपण का शिकावे. हम्म सध्या जसं चाललंय ते काय वाईट आहे का. तर आता असं आहे, हे मी तुम्हा सगळ्यांना, आपण सगळे याच्या ही सीमा ओलांडून गेलोय असं धरून चालूया. कारण बदल कुठे घडायला पाहिजे असेल, सुधारणा, तर अर्थात आपण असं नाही म्हणणार जगात सुधारणा व्हायला पाहिजे. जगामध्ये माझ्यात की बाह्य जगात,
आता आपला 14वा दशक चालू आहे. कोणी असं नाही म्हणणार जगात सुधारणा व्हायला पाहिजे. ठीक आहे, झाली तर झाली, असली तर असू दे, त्यात आपलं विरोध नाहीये जगात सुधारणा व्हायला. पण खरी सुधारणा माझ्यात व्हायला पाहिजे. ठीक आहे, मग ठीक आहे. मग माझ्यात म्हणजे कशात? मी सध्या कशाला मी माझे समजतोय? विचार करूया आपण प्रत्येकाने. कारण आता बघा, तुमच्यापैकी जे चिन्मय परिवारात आहे त्यांना हे अगदी माहीत असेल. आपल्यापाशी सध्या काय आहे? शरीर, मन आणि बुद्धी आहे. याच्या पलीकडे काही आहे का? कोणालाच नाहीये. कोणी परमार्थी असो नसो, सगळ्यांकडे शरीर आहे, मन आहे आणि बुद्धी आहे. मग परिवर्तन कशात घडायला पाहिजे? शरीरात, मनात का बुद्धीत? आता बघा, आधी आपण कशाचा उपयोग कुठे होतो ते बघूया. की शरीर काय करतं? शरीर दृश्य जग पाहतं, जड विश्व ज्याला आपण म्हणतो. आता तुमच्यापैकी चिन्मय मिशन मध्ये आहेत, त्यांनी इंग्रजीमध्ये अभ्यास केला असेल. बॉडी, माइंड, इंटेलेक्ट. बॉडी काय करते? बॉडी परसिव्स ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्स म्हणजे जड विश्व. बॉडी परसिव्स ऑब्जेक्ट्स. मग ठीक आहे. मग मन काय करतं? मन असं आहे, मन भावना जाणतं. मग आपलं पण भावनांचं एक विश्व असतं की नाही? भावनांचं विश्व. मी त्या भावनेच्या विश्वात राहतो. माझ्या आता असं बघा, हे आता राजकारण सगळीकडे चालू आहे. मग ते काय म्हणतात? ह्या समाजाच्या भावना दुखावल्या. मग ते समाजाच्या भावना दुखावणं हा एक परवलीचा शब्द होऊन बसलेला आहे की भावना दुखावल्या की मग काय त्याला बुद्धी चालत नाही असं काहीतरी होतं. ठीक आहे. माइंड काय झालं? फील्स इमोशन्स असं होतं. माइंड फील्स इमोशन. मग बुद्धी काय करते? बुद्धी विचार करते आणि मग ते विचार विश्व असतं. इंटलेक्ट, थिंक, थॉट्स असं आहे ते. बॉडी, माइंड, इंटलेक्ट. ठीक आहे, मग विचार कर. मग आता सध्या ह्याला आपण म्हणतो हे माझं जड विश्व. माझं जे जड विश्व आहे, ऑब्जेक्ट्स, माझ्या भावना आहेत, माझे विचार आहेत, माझा संसार, माझा प्रपंच जीवन हेच आहे की नाही? याच्यापेक्षा वेगळं काही आहे का? हे आपल्या सगळ्यांची बायोग्राफी आहे बघा. सगळी आपल्यांची बायोग्राफी, प्रपंच, संसार सगळं आहे. मग आता बदल कुठे व्हायला पाहिजे? जर बदल, सुधारणा कुठे व्हायला पाहिजे असेल तर बघा, आपण सांगू समर्थांना की बदल व्हायला पाहिजे. पण आता असं बघा, आम्ही संसारी आहोत. आता रूपलावण्य अभ्यासिता नाही, समर्थ काय म्हणले? रूपलावण्य अभ्यासिता नाही. शरीरात बदल, रूपलावण्य कुठे असतं? शरीरात असतं. शरीराचं नसेल, सुंदर बगीचा असेल, बाग असेल, सुंदर गाडी असेल, रूपलावण्य काय फक्त शरीराच असतं असं नाही. जड वस्तूचं रूपलावण्य असतं. पण हे नाही. आपण समर्थांना सांगू, आम्ही संसाराचा साचा न बिघडता काय ते सांगायचं असेल तर असं काही खूप कठीण काही सांगू नका. ठीक आहे समर्थ, आपण असं करू, आपण 12व्या दशकामध्ये, कारण माझ्या मते 12व्या दशकात हे विवेक, वैराग्य, शुद्ध बुद्धी किंवा बदल व्हायला पाहिजे, याचं मनापासून आंतरिक परिवर्तन व्हायला हे खूप जरूर आहे. आणि माझ्या मते या 12व्या दशकात पहिल्या समास 1 आणि समास 2 मध्ये जो विषय त्यांनी मांडला होता त्याचं पुढे विवेचन आता हे इथे आहे. तर आपण थोडं डोकवायचं का 12व्या दशकामध्ये? त्याचं पुढे चाललंय. समर्थ कसं म्हणतात बघा, हे सगळं शरीर, मन, बुद्धी, संसार, प्रपंचाला धक्का न लावता समर्थ काय सांगतात ते बघूया. आधी प्रपंच करावा नीटका, नग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. स्पष्ट छान सांगितलं. प्रपंच सांडून परमार्थ कराल, तेने तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच परमार्थ चालवाल, तरी तुम्ही विवेकी. म्हणजे बघा, भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला सांगितलं, तू कर्तव्य कर तुझं. तिथे तर गुरुदेवांनी शब्द वापरले चिन्मयानंदांनी, यू मस्ट रिस्पेक्ट युअर प्रारब्ध कर्म. रिस्पेक्ट, बघा त्यांच्यासारखे ज्ञानी पुरुष म्हणतात, आय मस्ट रिस्पेक्ट माय प्रारब्ध. त्याचा त्यावेळेस प्रपंच
तो नेता असल्या कारणानं सेनापती होता म्हणून त्याचं तेव्हा युद्ध करणं होतं. मी माझ्या वाट्याला जे प्रपंच आहे ते मी नीट केलाच पाहिजे. तर आपण समर्थ आपल्याला म्हणतील आपण विवेकी आहोत. प्रपंच सांडून परमार्थ केला, तरी अन्न मिळेना खायाला, मग त्या करंट्याला परमार्थ कैचा. हे तर अगदी सहज आहे, ह्याला काही अध्यात्माचं विशेष काही पाहिजे असं नाही. परमार्थ सांडून, पण ह्याच्या उलट परमार्थ सांडून फक्त प्रपंचच करीत राहिलो, तर तू यमयातना भोगीसी, अंती परम कष्टी होसी, यमयातना भोगिता. हे त्यांनी किती स्पष्ट सांगितलं. मग आता ह्या पार्श्वभूमीवर समर्थ आता बघा पुढचं सांगतात की शरीर मन बुद्धीमध्ये शरीरात बदल जरूर नाहीये किंवा इज अ नॉन इश्यू, समर्थांच्याकडनं आपण ऐकू. इतकं विनोदी तरी सांगितलं. काळे माणूस गोरे हो येना, वनाळास यत्न चालेना. आता एक काळं माणूस गोर व्हायचं फार खटाटोप आहे बघा. अनेक जण किती काय काय करतात. हं. मुक्यास वाचा फुटेना हा सहज गुण, आंधळे डोळस हो येना, बधीर ते ऐकेना, पांगुळ पाये घेईना हा सहज गुण. कुरूपतेची लक्षणे किती म्हणून सांगणे, रूप लावण्य या कारणे पालटेना. आणि हे समर्थांच्या मते हे आड येतच नाही. हे आता बघा, ही पांगुळे हो पाये चालेना, सहज हा सहज गुण पांगुळा असेल, व्यवहार दृष्ट्या ती थोडी कमतरता आहेच, नाही कसं. पण समर्थांच्या लेखी, संतांच्या लेखी आपण कमी नसतो. तुम्हाला एक मी खरं उदाहरण सांगतो. खूप वर्षापूर्वी पूज्य गुरुजी सज्जनगड आणि पंढरपूरला त्यांनी एक दिवसात ते म्हणले मला करायचे म्हणून, काही कारणाने काही डिवोटीज बरोबर ते गेले. तर ते पंढरपूरला गेले, तर ते म्हणले मला ह्या ह्या व्यक्तीला भेटायचे म्हणून त्यांनी एक पत्ता बरोबर ठेवला होता. ते जवळच्या लोकांना कदाचित माहिती नसेल, म्हणजे कोण ही व्यक्ती, बाकीचे सगळे जण सोडून तुम्ही ह्या व्यक्तीला काय भेटायला गेले. ते भेटायला गेल्यावर त्यांना कळलं ती एक अपंग व्यक्ती होती. आणि आता गुरुजींना शुभेच्छा, त्यांचे ज्ञान यज्ञ झाल्यावर अनेक जण पत्र लिहितात, गुरुजी त्यांना उत्तर पण देतात. तर त्या मुलीने त्यांना गुरुदक्षिणा पाठवली, पैसे काही, आणि नंतर त्यांना ती वेळोवेळी पाठवत राहिली. ती कोण होती? ती पंढरपूर मधली अपंग मुलगी होती. आणि तिनं अपंग मुलांसाठी एक निवासी शाळा, काही प्रशिक्षणाचे वर्ग असं चालवून त्यातनं तिनं गुरुदक्षिणा पाठवली गुरुजींना. बघा, संत तिच्या घरी आपण होऊन तिच्याकडे गेले. किती मोठं भाग्य आहे बघा, की त्यांना भेटायला मिळणं मुश्किल आहे, पण ते संत म्हणले मला ह्या मुलीला भेटायचंय, पंढरपूरला मी आता जाणार आहे. तर संतांच्या लेखी हा अवगुण तर सोडा, ही लिमिटेशन ते मानतच नाही. आहे तर असू द्या. पण उगाच ते रूप लावण्य पालटण्याकडे माझं नसा. आता हे सगळं काय आहे बघा, हे सगळं जे आपण म्हणलं आहे की काय झालं इकडे, ह्या शरीर मन बुद्धीमध्ये हा सगळा शरीरामध्ये बदल तर नको. आता आपल्याला शरीरामध्ये बदल नको, मनबुद्धीत पाहिजे. या चार ओव्यात हे स्पष्ट झालं. मग आता सध्या माझ्या मनाची अवस्था काय आहे? सध्या सध्या माझ्या मनाची अवस्था समर्थ सांगतायत की पुन्हा 12व्या दशकात जाऊ. सध्या अवस्था काय ती कळण्यासाठी या पहिल्या समासातले ओव्या बघितले. आता दुसऱ्या समासात जाऊ. दुसऱ्या समासामध्ये प्रत्यय म्हणजे मी कशाशी रेझोनेट होतो. तर बघा, समर्थ आपल्याशी गप्पा मारते. तर बघा, ऐका संसारासी आले हो, स्त्री पुरुष निस्पृह हो, सुचितपणे पाहो अर्थांतर. चला, तुम्ही काय तुमच्या मनात आहे, तुमच्या मनात काय अर्थांतर. अर्थ असं आहे, अर्थ शब्दाचे सुद्धा खूप अर्थ आहे.
एक अर्थ म्हणजे पैसे असा सुद्धा अर्थ होतो. अर्थमंत्री असतात की नाही, अर्थव्यवस्था असते, अर्थ ते पैसे अर्थ आहे. आपण म्हणतो आता मी जात नाही तिकडे, त्यात काही अर्थ उरला नाही म्हणजे काय? त्याच्या व्हॉट इट स्टँड्स फॉर, त्याला आता माझ्यात काही, माझ्या देखील काही किंमत नाही, याला त्याचा पण अर्थ आहे. मग सगळ्यात मी माझ्या मनात सगळ्यात सर्वोच्च मूल्य कशाला देतो? माझ्या मनामध्ये कसा अर्थ भरलाय? काय म्हणते वासन, काय कल्पिते कल्पना, अंतरीचे तरंगनान प्रकारे उठती. आपण जसं एकमेकांना मित्र भेटल्यावर आपण एकमेकांना विचारतो ना, काय रे कसा आहेस तू, हाऊ आर यू? तसं समर्थ आपल्याला विचारताय. हाऊ आर यू? काय म्हणते वासन, काय कल्पिते कल्पना, अंतरीचे तरंगनान प्रकारे उठती. ते एक संत सांगायचे की तुम्हाला मानस पूजा जमत नाहीये, म्हणे सोपा उपाय करावा. घरामध्ये समर्थांची तसबीर असेल, रामाची मूर्ती असेल, ती लावावी. एक मेणबत्ती किंवा काय निरांजन मंद लावावं, अंधार करून ते बसावं आणि या ओव्या आपल्याच मनाशी म्हणाव्या. जणू काही समर्थ आपल्याशीच गप्पा मारतायत आणि आपण त्यांना उत्तर देतोय. समर्थ विचारतायत, अंतरीचे तरंगनान प्रकारे उठती. आणि आपल्या मनात आलेले तरंग समर्थांना सांगावे. बरे खा, हेच तरंग आहेत की नाही. आपल्या मनातले तरंग समर्थांना काही वेगळं सांगायला लागत नाही हो. त्यांना आपल्या मनातले विचार आपोआपच दिसतात. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, मनासारिखे असावे सकळ काही. ऐसे आहे मनोगत, तरी ते काहीच न होत. बरे करिता अकस्मात वाईट होते. आपला सगळ्यांचा अनुभव आहे असा. वाईट होते, अरे मग तू बदल ना, तुला बदलायला नाही का म्हणतोस? असे आहे मनोगत, ते काहीच न होत. तुला नाही कळत तर संतांचं का ऐकत नाहीस तू? तर असं आहे. आपण पुन्हा आपल्या फॉर्म्युल्याकडे येऊ. कारण आपल्या ऐकायचं म्हणजे काय? शरीराने ऐकायचं, मनाने का बुद्धीने? बघा, आपण आपला प्रश्न नाही सोडता का म्हणून. आपला अनालिसिस व्हर्टिकली थिंकिंग डीप आपण जाऊ. मनबुद्धी, मग आपल्या मनबुद्धी का ऐकत नाही? मी म्हणतो माझी बुद्धी, माझं मन, मग ऐकायला पाहिजे की नाही आपल्या मनाने बुद्धीने आपलं ऐक, पण नाही. पण त्या मन आणि बुद्धीमध्ये सध्या थोडी फारकत झालेली आहे. मग त्याची युक्ती पण मनबुद्धीमध्येच असली पाहिजे. कारण आपल्याला सोल्युशन बाहेरून कुठून मिळणार नाहीये, माझ्यातच शोधायचंय. तर आपण असं करू, मन आणि बुद्धी यांचा मिलाप कसा करायचा यशस्वी होण्यासाठी, ते आपण स्वामी चिन्मयानंदांच्या सत्संगात जायचं का? मला एक जुनी व्हिडिओ मिळाली, VHS टेप होती. ती मी त्याचं डिजिटायझेशन शिकलो आणि मग त्याचा आवाज जरा मला खूप वाढवता नाही आला. मग मी ते काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल असतात, त्यातनं मी त्याचे सबटायटल्स कसे करायचे ते शिकलो. त्याचं भाषांतर म्हणजे त्याचं वर्डिंग काढलं आणि ते व्हिडिओत घालायला शिकलो. ते थोडं जमलंय, थोडं नाही. तुम्ही आपलं गोड मानून घ्या. काही ठिकाणी चिन्मयानंद काय, त्यांचं भाषणाची शैली वेगळी होती ना, अशी नाटकातल्या अशी तालीम केलेली नव्हती. तर ते कधी भरभर बोलायचे, कधी हळू. तर ते सबटायटल्स त्या स्पीडनी मला नाही जमलेलं घालायला. पण तुम्ही समजेल, तुम्हाला सबटायटल आहेत. पण हे चिन्मयानंदांच्या सत्संगात जाऊन आपण करू. तो सिद्धांत असा आहे की आपलं आपल्या ध्येयाच्या प्रती, तर यात भगवंत ध्येय आहे आपलं. आपल्या ध्येयाच्या प्रती आदर, प्रेम, पूज्यभाव, आपुलकी, श्रद्धा, विश्वास, हे सगळं मला एकत्रित झालं पाहिजे. यालाच, आणि हे वाढवणं फक्त माझ्या हातात आहे, ते लोकांच्या हातात आहे का? नाही. ह्या दृष्टीनं परमार्थासारखं गॅरंटीड दुसरं काहीच नाही. माझ्या हातात आहे, दुसऱ्याचा काही संबंधच नाही इथे. चिन्मयानंद याला लव आणि ऍप्रिशिएशन हे दोन्ही मिळून त्याला म्हणतात रेव्हरन्स. त्याला आपण पावित्र्य म्हणतो ना. ते रेव्हरन्स एकदा माझ्या मनात त्याचं
घट्ट गाठ पडली, पूज्यभाव, आदर, प्रेम. सध्या आपलं काय अडचण, की मला देव तर मगाशी म्हणल्यासारखं देव तर चांगले आहेत, पण ते प्रयत्न तर माझ्याकडनं ते लहान मुलासारखं होतं. तू शहाणा का वेडा? मी म्हणतो नाही नाही, शहाणा शहाणा. तर ते चॉकलेटसाठी रडणं काही माझं थांबत नाही. असं झालंय. तर आपण असं करू, की पूज्य भाव येण्यासाठी आता भज म्हणजे भज सेवा या, की पूर्ण तऱ्हेनं भगवंतावर माझं व्यक्तिमत्व विलीन होण्यासाठी आपण स्वामीजींच्या सत्संगात जाऊ. 6 मिनिटाचा 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त, पण आपण ऐकूया तो. त्यांनी काय होईल, अगदी आपलं अहो माझ्या मनाचा एक्सरे बघितल्यासारखं मला तर वाटलं बघा, की जणू की मी माझ्याच मनाचा एक्सरे बघत आहे आणि माझ्या यशाचं गमक गुरुदेव सांगत आहेत असं वाटलं. ठीक आहे, आता आपण बघूया. आवाज तुमचा वाढवा, कारण हा खूप कमी आहे आवाज. आता सॉरी, मी तुम्हाला इथं मी माझा मॅक्झिमम ठेवलाय आवाज, तुम्ही पण करा, की मनबुद्धीमध्ये कसं परिवर्तन सध्या फारकत आहे, ती एकत्र कशी आणायची. Both yesterday and today, we have tried to communicate to you one idea, the same idea, that the body and the world outside are all really controlled by the mind, the thoughts. Mind is the doer, and the body is only a tool. It is the mind that decides what the body should do and how it should be done. Though we said the mind or the thoughts function in us differently, and therefore the thoughts have been classified under two different functional names, mind and the intellect, mana, buddhi. Both are thoughts, but their functions are different and therefore two different names. You are the son to your father, you are the husband to your wife, you are the father to your children, you are a businessman in your business or an officer in office. You are one and the same, but because your functions are different and different relationships, different names have come to you. Father, son, brother, husband, officer, businessman. It is all because of your function that you are a rascal, a cheat. Where did you get the name? Like that, a Sahasranama for you. Cheat. Because your behavior is such bad, or good, noble, large-hearted, etc. Similarly, thoughts, when they are in the emotional nature, it is called the mind. When it is expressing as a rational thinking processes, that thoughts are called the buddhi. The mind and the intellect. Both of them are controlling and ordering and getting its ideas done through the body in the world outside. Mind being emotional, it can be lifted into, its a movement is through love. Intellect, on the other hand, is a rational thing, logical, rational thinking process. So the intellect appreciates ideas.
Thus you are a great scientist or a great thinker, and my intellect appreciates reading an author or following a scientific process. To the extent I can understand your glory, I appreciate it. But I don't love every philosopher, every politician, every economist, every scientist. No, I just appreciate it. Wonderful idea, glorious administrator, wonderful political thinker. We appreciate it. While our mother or your son or your father, all these are, we love them. It is very rarely that we both love and respect at one and the same place. We respect some people intellectually, and we love others emotionally. By our heart we love, by our intellect we appreciate what he is doing or what he has done, or his thoughts, his achievements. Supposing there is an individual or a goal or an ideal that you not only intellectually appreciate, but also emotionally love that person or that idea, it becomes an altar where both my intellectual appreciation and my emotional love meet together. And this confluence, there where these streams meet, of love and appreciation. One is intellectual, the other is emotion. Where they both meet, that point is called reverence. We love some people, we appreciate many, but rarely we have got the sense of reverence. See, the Christians not only love Jesus, but appreciate his sacrifice, and therefore we say they revere him. The Buddhists revere Buddha. Very many people intellectually appreciate Mahatma Gandhi's life and work. Some people blindly love him. But very few people are capable of reverence. In life, what we revere, we become. Because in reverence, where both our intellect and the heart, mind and intellect are meeting together, and the mind, intellect together is my personality. What I love and hate, what I understand and not understand, determines my individuality. So if I revere pickpocketing, I become a pickpocketer. If I revere Vivekananda, you become, to that extent, another Vivekananda. I appreciate what the doctors are doing in the society. I love that work. You become a good doctor. What you revere, you become, honest. You revere art, but you are going for law. You will be a third-rate lawyer.
You can survive. I'm not saying so. But you won't appreciate, you won't become really a great one in it unless we proceed in that direction. Carefully. Therefore, here, when we can turn our mind's love and our intellect's appreciation to one and the same goal, we reach the goal. हे मनोबुद्धीचं विश्लेषण आहे. आणि आता त्यानंतर आपण ही सगळी हे आपण सूत्र घेतलं, सूत्र समजून घेतलं ह्या ओवीचं, आणि नंतर हे शरीरामध्ये परिवर्तन करायचं नाहीये. तर आता मन आणि बुद्धीमध्ये परिवर्तन करण्याचे आणखीन काही पॉइंटर्स रामदास स्वामी देत आहेत. तर ते आपण बघू. हे सोपे आहेत ओवे अगदी. मी आज तुमची 2 मिनिटं जास्त घेऊ का? ते कारण का या ओव्यांमध्ये खूप डोक्याला ताप नाहीये तुमच्या. साध्या साध्या समर्थांनी गप्पा मारल्यासारखं आपल्याला कन्व्हिन्स करावं ना, तशा ओव्या आहेत. त्यात आपण ओव्या बघू. अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून शिकती, शहाणे विद्या. सोपा आहे अर्थ. मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उमजते सकळ काही, मान्यता आवडे जीवी, तरी का उपेक्षा करावी. म्हणजे मी जे साधना स्वीकारले ती थोर आहे, पटतंय की नाही माझ्या मनाला, मग वाय शुड आय निग्लेक्ट इट. चातुर्ये विण उंच पदवी कदापि नाही. आणि चातुर्य हे समर्थ कशाला म्हणतात ते आधीच सांगितलं, की नामस्मरण माझं अल्टिमेट रिफ्यूज हे पटलं पाहिजे, तो चतुर. ऐसी प्रचित येते मना, तरी का स्वहित करान, सन्मार्गे चालता जना, सज्जना माने. म्हणजे माझं वागणं सज्जन लोकांना म्हणजे संतांना पसंत पडतं. मी गुरुच्या मान्यतेला उतरतो. देहे नेटके शृंगारिले, परी चातुर्ये विण नासले, गुणे विण साजरे केले, बाष्कळ जैसे. अगदी आपलंच वर्णन आहे. अंतरकळा शृंगारावी, नाना परी उमजवावी, संपदा मिळवून भोगावी सावकाश. समर्थ सांगतात तू एकदा हे भगवंताच्या मार्गात जा, तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन प्रयत्न कर, मग नंतर सगळा आनंदच आहे. पण माझी स्थिती कशी आहे? प्रयत्न करीना शिकेना, शरीर तेही कष्टवीना, उत्तम गुण घेईना, सदा कोपी. आपण दुसऱ्यास करावे, ते उसिणे सवेची घ्यावे. म्हणजे मी जे दुसऱ्याला करू नये ते करतो, मग तो आम्हाला करतो. जना कष्टपिता कष्टावे, लागेल बहु, न्याये वर्तेल तो शहाणा, अन्यायी तो दैन्यवाण, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. जे बहुतास मानले, ते बहुती मान्य केले, येर ते व्यर्थची गेले जगन्निंद्य. आपण लोकांच्या पसंतीला पडेल असं वागायचा प्रयत्न करतो, पण ते लोक काय ते त्याची निंदा करायची असेल ते निंदाच करतात. बघा आता थँक्स गिव्हिंग येतोय, तर मग काही कॉलेजचे बालविहार ज्यांचे मला शिकवलं ते काही काही युवक भेटायला येतात मिशनमध्ये. ते एक तरुणी सांगत होती, ती आता ग्रॅज्युएट झाले, ती PhD करते. तर तिला मी विचारलं कसं झालं तुझं, तुला बालविहार कसा उपयोगी पडला. तर ती काय म्हणली, ती म्हणली जगत निंद्या येर ते व्यर्थची गेले जगत निंदे म्हणतात तसं. मी म्हणे त्यांच्या पसंतीस पटण्यासाठी त्यांच्या कॉलेजच्या म्हणले आय यूज टू, म्हणजे त्यांच्यासारखे मी फाटक्या जीन घालू लागले असं म्हणे. पण म्हणे
तिचे शब्द सांगतोय मी, मनाने नाही सांगत आहे. ती म्हणली, वन मोर होल ऑन माय जीन वोंट मेक मी ग्रेट. हे मला कळून चुकलं की दे विल नॉट कन्सिडर मी वन ऑफ देम. म्हणे मी कशाला त्यांच्या मागे लागू. हं. आणि मग म्हणे मी अभ्यास करून मी माझं माझं करू लागले. मग त्यांना जेव्हा त्या प्रोजेक्टमध्ये जरूर लागायची, त्याची उत्तरं माझ्यापाशी असायची, तेव्हा त्यांनी माझ्याशी पुन्हा मैत्री केली. तशी ती म्हणली, आय बिकेम द सोर्स ऑफ फॉर देम फॉर देअर नॉलेज. आणि मग ते माझ्याकडे आले. हा, तर बघा समर्थ काय म्हणतो बघा, लोक आपणासी बोळावे किंवा अवघेच कोसळावे, आपणास समाधान पावे ऐसे करावे. म्हणजे मी त्यांच्याशी भांडले नाही, अवघेच कोसळावे, मी भांडले नाही त्यांच्याशी. समाधाने समाधान वाढे, मित्रीने मित्री जोडे, मोडिता क्षण मात्र मोडे बरे पण. असं आहे. ती म्हणली, तुम्ही लोकांना इतकं, तिला म्हटलं मग आता तुझं कसं वाटतं. ते म्हणले, मी अंकल म्हणे मला एक कळून चुकलं, तुम्ही लोकांसाठी पुष्कळ प्रयत्न केले, काही दिलं, पण एकदा काही केलं नाहीत ना, तर लोक म्हणे फक्त तेच लक्षात ठेवतात. हा, मग आता बघा, समाधान कोणाला प्रसन्न करणं सोपं आहे. तर एक संत सांगत होते, देवाचा स्वभाव लोकांच्या बरोबर उलट आहे. मी एकदा जरी देवाला मनापासून नमस्कार केला, देव संतांना, संत तुम्हाला मदत करतात. आपल्या बरोबर उलट, एकदा काही कोणी काही दिलं नाही मला, हा बस त्याचं ते त्याने त्रास देणार. अहो का हो अरे का रे, जनी ऐकिजे ते ते कळत असताच का रे निकामी पण अरे का रे. तर हे चालूच असतं की नाही जगामध्ये. चातुर्ये शृंगारे अंतर, मन शुद्ध करतो. वस्त्रे शृंगारे शरीर, दोहो मध्ये कोण थोर बरे पाहा, बाह्याकार शृंगारिले, तेणे लोकांच्या हातासी काये आले, चातुर्ये बहुतांशी रक्षिले नाना प्रकारे, बरे खावे बरे जेवावे. ही ओवी आताच आपण बघितली. बरे ल्यावे बरे नेसावे, समजते बरे म्हणावे ऐसी वासना. तर मी असा आहे खरा, पण मग तने मने झिजावे, तेने भले म्हणून घ्यावे, उगेची कल्पिता शिणावे लागेल पुढे. विचार न करता उगीच शिण होईल मला. लोकी कार्यभाग आडे, तो कार्यभाग जेथे घडे, लोक सहजची ओढे कामासाठी. ती मुलगी कसं म्हणली की मला बघायला म्हणे म्हणे गणित येत होतं, मला फिजिक्स येत होतं. मग त्या प्रोजेक्ट वरती मग ते आदल्या दिवशी माझं म्हणे पहिल्याच दिवशी करून टाकायचे प्रोजेक्ट. ते त्यांचे जेव्हा सबमिशन असायचे तेव्हा सगळे म्हणे मला शोधत यायचे. म्हणून दुसऱ्यास सुखी करावे, तेणे आपण सुखी व्हावे, दुसऱ्यास कष्टविता कष्टावे लागेल स्वये, हे तो प्रगटची आहे पाहिल्या विणकामानये, समजणे हा उपाय प्राणी मात्रासी. समजून आपल्या अंगी आंतरिक परिवर्तन समजून झालं पाहिजे. समजले आणि वर्तले. समर्थ समजून परिवर्तन करणाऱ्याला भाग्य पुरुष म्हणतात. तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे पुरुष. काय चॉईस दुसरा काय छान नाही बघा. आपण आपलं समजून परिवर्तन करूया. चितका व्यापती तुके वैभव, वैभवा सारिका हाव भाव, समजले पाहिजे उपाव. उपाव म्हणजे उपाय, प्रगटची आहे, सरळ सरळ आहे. तुमचा व्याप पुष्कळ असे नका, पण उपाय सुंदर सरळ आहे. आळसे कार्यभाग नासतो, साक्षेपे, साक्षेप म्हणजे क्रिएटिव्हिटी, साक्षेपे होत होत होतो, हळूहळू होईल पण नक्की होईल. दिसते गोष्टी कळेना तो, शहाणा कैसा. मित्री करिता होते कृत्य, वैर करिता होतो मृत्य,
बोलिले हे सत्य की असत्य ओळखावे तुम्हीच ठरवा. आपणास शहाणे करू नेणे, माझं मला शहाणं करता येत नाही. आपुले हित आपण स्वतः मला माहीत नाही. जनी मैत्री राखो नेणे वैर करी, ऐसे प्रकारीचे जन त्यास म्हणावे अज्ञान. तयापासी समाधान कोण पावे, आपण एकाएकी एकला सृष्टीत भांडत चालला. बहुतांमध्ये एकल्याला येश कैचे, बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे. उत्तम गुणी विवरावे प्राणी मात्रासी, शहाणे करावे जन पतित करावे पावन. सृष्टीमध्ये भगवत जन वाढवावे. इथे हा समास पूर्ण होतो. पण हे आपण असं धरून चालू की चिन्मयानंदांकडनं आपण आतमधली आंतरिक प्रोसेस पाहिली आणि बाहेरच्या जगामध्ये परिवर्तन कसं आपलं घडलं जरूर आहे हे समर्थाने त्याचं बाह्यांग दाखवलं. पण आता आपण म्हणू स्वामीजी एक प्रश्न आहे, व आजकालचा काळ तुमचा उपदेश आजकालच्या काळात लागू आहे का? तर याचा पुढचा समास आहे तो युगधर्मावर आहे. समर्थांचं सामाजिक निरीक्षण आणि ते आजही कसं लागू आहे ते आता या पुढच्या समासात आपण बघू. ते आता पुढच्या आठवड्यात आपण हा भाग बघूया. माफ करा आज मी तुमची 4-5 मिनिटं जास्त घेतली, पण आता मी प्रार्थना म्हणतो, मग आपण थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Happy Thanksgiving to all of you.